श्री गजाननाय नमः। अध्याय 4। श्री गणेशाय नमः। सर्वसाक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी। तू आणि रुक्मिणीश एक तत्व आहाखास, तोय वारी म्हटल्यास काय जली भेद होतो, तैसी तुमची आहे स्थिती। तंतोतंत जगतपती, जैसी ज्याची मानेल गती, तैसा तो तुझ पाहत। अनन्य भावे पाहता, तू पावसी आपुल्या भक्ता। मातान धरी निष्ठुरता, आपल्या वत्साविषयी कधी। मी तुझे अजाणले करू, नको माया पातळ करू। तू साक्षात कल्पतरू, इच्छा पूर्ण करी हरा। बंकटलालाचे घरात, असता स्वामी समर्थ। प्रकार एक अघटित, आला ऐसा घडोनी। वैशाख शुद्ध पक्षासी, अक्षय तृतीयेची या दिवशी। पितरार्थ उदक कुंभासी, देती श्राद्ध करोनिया। अक्षय तृतीयेचा दिवस वऱ्हाडातील लोकास, विशेष वाटे प्रत्येकास। मोठा सण मानिती हा। त्या दिवशी काय झाले, ते पाहिजे श्रवण केले। महाराज पोरात बैसले, कौतुके लीला करावया। बालका म्हणती गजानन, चिलीम द्यावी भरून। तंबाखूची मद कारण, विस्तववरी ठेवोनिया। सकाळपासून ऐसात बसलो, चिलीम मुळी नाही प्यालो। त्यामुळे हैराण झालो, भरा चिलीम मुलांनो। ऐसी आज्ञा ऐकता भली, पोरे अवघी आनंदली। चिलीम भरू लागली, तंबाखू आत घालून या। विस्तवाचा तपास केला, तो न सदनी मिळाला। का की चूल पेटण्याला, अवकाश होता विबुध हो। पोरे चित्ती विचार करती, आपापसात निश्चिती। कशी करावी यासी युक्ती, विस्तव पाहिजे चिलमेला। मुले पाहून चिंतातुर, बंकट करी मधुरोत्तर। अरे जानकी राम सोनार आहे वेटाळी आपुल्या। त्याच्याकडे तुम्ही जावे, विस्तवासी मागून घ्यावे। दुकान ते चालण्या बरवे, विस्तव लागतो आधी त्या। आधी पेटते बागेसरी, त्याच्या पुढे दुकानदारी। ही सोनाराची रीत खरी, आहे ठावे की तुम्हाला। पोरांनी ते ऐकले, जानकी रामाकडे आले। विस्तव मागो लागले समर्थाच्या चिलमीस। जानकी राम रागावला, लेकरासी बोलता झाला। अक्षय तृतीयेच्या सणाला, देन कोणा विस्तव मी। पोरे म्हणाली त्यावर, जोडून आपले दोन्ही कर। नको करू हा अविचार, विस्तव पाहिजे समर्थाला। महाराज श्री गजानन, देवाचेही देव जाण। त्यांच्या चिलमी कारण, विस्तव हा जात असे। साधू प्रती काही देता, तेथे अशुभाची नसे वार्ता। उगीच व्यावहारिक कथा, सांगत आम्हा बसू नको। आम्ही आहो लहान मुले, तू मोठा आमच्याहुनी। ऐसे साच असून हे न कैसे कळे तुला। विस्तव तू देशील जरी, भाग्य येईल तुझ्या घरी। चिलीम पिऊन तृप्त जरी, झाले गजानन महाराज।
ते सोनारे न ऐकले, अद्वा तद्वा भाषण केले. ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे. सोनार म्हणे बालकासी, गजानन कशाचा पुण्यराशी. त्या चिलमी बहादरासी साधू म्हणून सांगू नका. गांजा तंबाखू पीत बसतो, नग्न गावात हिंडतो. वेड्या परी चाळे करीतो, पितो पाणी गटाराचे. जात गोत नाही त्याला, ऐशा वेड्या पिशाला. मी साधू मानण्याला नाही मुळी तयार. बंकटलाल खुळावला, नादी त्यांच्या लागला. नाही देत विस्तवाला, मी तयाचे चिलमीसी. तो आहे ना साक्षात्कारी, मग विस्तव कशाला पाहिजे तरी. आपुल्या कर्तृत्वे कान करी विस्तवा ते निर्माण. साधूनाथ जालंधर पीत होते चिलिम फार. परी विस्तवासाठी घर घर ना हिंडले कदा ते. जा जा उभे न रहा येथ, विस्तव ना मिळे तुम्हा प्रत. नाही मला किंमत तुमच्या त्या पिशाची. पोरे विन्मुख परत आली, महाराजांशी निवेदली. हकीकत जी का झाली सोनाराच्या दुकानात. ती ऐकता हास्यवदन, करीते झाले दयागन. नाही आपणा प्रयोजन, मुळीच त्याच्या विस्तवाचे. ऐसे म्हणून घेते झाले, चिलीम आपुल्या हाती भले. बंकटलालासी बोलले, काडी एक वरती धरा. बंकट म्हणे गुरुराया, थोडे थांबा परमसदया. विस्तव देतो करून या, काडी घासून आता मी. काडी घासल्या वाचूनी, कदा न प्रगटे अग्नी. म्हणून केली विनवणी, ती मनासी आणा समर्था. महाराज बोलले त्यावर, उगी न करी चरचर. नुसती काडी धरणेवर, तिला मुळीच घासू नको. बंकटलाले तैसे केले, नुसत्या एका काडीस धरिले. चिलमीचिया वरती भले, समर्थ आज्ञा म्हणून. तो काय झाला प्रकार, ऐका तुम्ही श्रोते चतुर. प्रकट झाला वैश्वानर, काडी नुसती धरतावरी. काडी प्रति विस्तवाचा, अंशही नव्हता साचा. हा प्रभाव शक्तीचा, महाराजांच्या लोकोत्तर. काडी तैसीच राहिली, चिलीम तीही पेटली. कशाचीही नाही उरली, जरूर खऱ्या साधूला. याचे नाव साधुत्व, उगीच नव्हते थोतांडमत. आता सोनाराचे घरात काय झाले ते ऐका. या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला, जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व निंब फुलांचे. असो भोजना बैसली पंगत, चिंचवणे वाढले द्रोणात. तो प्रकार ऐसा अघटित, घडून आला तो ऐका. त्या चिंचवण्या माझारी, अळ्या दिसल्या नानापरी. बुजबुजाट झाला भारी, किळस वाटली सर्वांना. लोक उठले पात्रावरून, अवघ्या अन्ना ते टाकून. सोनार बसला अधोवदन, कारण काही उमजेना. चिंचवण्याच्या संगे भले, अवघे अन्न वाया गेले. मग त्या कोडे उमगले, ऐसे व्हाया मीच कारण. मी न साधूसी विस्तव दिला, त्याचा प्रत्यय तात्काळ आला. गजाननाची अगाध लीला, मी न खचित जाणली.
गजानन जान्हवी नीर, मी त्या मानिले थिल्लर. गजानन राजराजेश्वर, मी त्या भिकारी मानिले. त्रिकालज्ञ गजानन, मी त्या मानिले वेडा पूर्ण. कल्पतरू कारण, मी बाभूळ मानिली. गजानन हा चिंतामणी, मी लेखली गार जाणी. गजानन हा कैवल्यदानी, मी ढोंगी मानिला हो. हाय हाय रे दुर्दैवा, त्वा कैसा साधिला दावा. माझ्या हातून संत सेवा, हो ना तू दिलीस. मसी असो हा धिक्कार, मी भारभूत साचार. जन्म पावलो भूमीवर, द्वयपायांचा पशु मी. आज माझ्या भाग्यकाळी, बुद्धी कशी चळती झाली. सुयोगाची दवडली, वेळ आलेली म्या करे. काही असो आता जाऊ, समर्थाचे पाय पाहू. पदी त्यांच्या अनन्य होऊ, क्षमा मंतुची मागावया. ऐसा विचार करुनी, सवे घेऊनी चिंचवणी. बंकटलालाच्या सदनी, आला हकीकत सांगावया. अहो शेठजी बंकटलाला, आज माझा घात झाला. पहा या चिंचवण्याला, आत किडे पडले बहु. माणसे उठली उपोषित, तेने झाला श्राद्ध घात. हे ऐसे व्हावया कृत्य, माझा मीच कारण असे. आज सकाळी चिलमीला, मी नाही विस्तव दिला. उरे मागत असता भला, समर्थाच्या चिलमीस्तव. त्याचेच हे आहे फळ, चिंचवणे नासले सकळ. ते ऐकून बंकटलाल, बोलू लागला येणे रीती. तुम्ही न चिंचोके पाहिले, ते असतील किडलेले. म्हणून हे नासते झाले, तुमचे चिंचवणी वाटे मला. सोनार म्हणे, ऐसी शंका शेटजी तुम्ही घेऊ नका. नवी चिंच होती देखा, मग चिंचोके किडके कसे. जी मी चिंच फोडिली, तिची टरफले अजून पडली. चिंचोक्याची रास झाली, मर्जी असल्या पहा चला. आता इतकीच विनंती आहे शेठजी तुम्हा प्रती. मला नेऊन पायावरती, घाला शीघ्र समर्थाच्या. क्षमा मंतुची मागेन, अनन्य भावे करुन. साधू दयेचे परिपूर्ण, सागर मूळचेच आहेत की. समर्थापुढे भीत भीत, जानकी राम गेला त्वरित. घातले त्याने दंडवत, अष्टांगेसी समर्था. आणि म्हणाला दयाघना, तुला एवो माझी करुणा. मी अपराध केले नाना, त्यांची क्षमा करावी. तू साक्षात उमानाथ, नांदसी या शेगावात. ज्याची होती मजला भ्रांत, ती त्वा आज निवटिली. माझे अपराध रूपी अवघे तृण, जाळी कृपा कृशाने करुन. समर्था आज पासोन, मी ना टवाळी तुझी करी. जी शिक्षा आज केली, तेवढीच मजसी पुरे झाली. तू अनाथांचा आहेस वाली, आता अंत पाहू नको. महाराज बोलले त्यावर, खोटे न सांगे तिळभर. तुझे चिंचवणी आहे मधुर, किडे न पडले त्यामध्ये. ते ऐकता अवघ्यांनी, पाहिले ते चिंचवणी. पहिला प्रकार मावळोनी, गेला होता ते धवा. अवघ्या प्रती आश्चर्य झाले,
समर्थाचे महत्व कळले. हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये. ज्याच्या त्याच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य. कस्तुरीचा नाही येत वास झाका या कवणाते. चंदुमुखीन नावाचा गृहस्थ एक शेगावचा, निस्सीम भक्त समर्थाचा, त्याची कथा ऐकाही. श्रोते ज्येष्ठ मासात सभोवार बसले भक्त. अति आदरे जोडोन हात दृष्टी ठेवून पायावरी. कोणी आंबे कापिती, कोणी फोडी हातात देती, कोणी पंख्याने घालती वारा समर्था कारणे. कोणी वाटती खडी साखर, कोणी गळ्यात घालती हार, कोणी चंदन थंडगार लाविती अंगी साधूंच्या. तई महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नकोत मला. 2 कान्होले उतरंडीला आहेत तुझ्या ते आण जा. चंदू बोले कर जोडोन, आता कान्होले कोठून. इच्छा असल्या तळून ताजे आणि तो गुरुराया. तई महाराज वदले वाचे, नाही कारण ताज्याचे. पाहिजेत तुझ्या उतरंडीचे कान्हवले मध खावया. जा वेळ करू नको, उगीच सबबी सांगू नको. गुरुपाशी बोलू नको, खोटे वेड्या यत्किंचित. त्या मुकीन चंदू प्रती लोक अवघे बोलती. जा ये पाहून शीघ्र गती, खोटी न होय संतवाणी. चंदू घराप्रती गेला, कांतेस पुसू लागला. 2 कान्हवले उतरंडीला आहेत काय रंभोरू. तई बोले अंगना, होऊन गेला 1 महिना. आता कान्हवले आपल्या सदना मिळतील कशाचे. अक्षय तृतीया दिवशी भले कान्हवले मी पतिराया केले. ते न आता राहिले, संपून गेले त्याच दिनी. मर्जी असल्या नवे करीते, समर्थास्तव तळून देते. ही पहा मी ठेविते कढई नाथा चुलीवर. तुम्ही थांबा क्षणभर, सामान अवघे तयार. नको पाहण्या बाजार कान्हवल्याच्या साहित्यासी. चंदू बोले त्यावरी, ताजे नकोत सुंदरी. जे तू उतरंडी माझारी 2 ठेविले तेच दे. समर्थांनी ऐसेच कथिले, तेच मी तुझ निवेदिले. आठवण करून चांगले, पहा काही एधवा. ऐसे ऐकता पतिवचन, कांता गेली घोटाळून. करू लागली शोधन कान्हवल्याचे चित्तांतरी. कान्हवल्याचा शोध करिता आठवण झाली तत्वता. उघड म्हणे थांबा नाथा सत्यगिरा समर्थांची. 2 कान्हवले होते उरले, ते मी उतरंडीस ठेविले. त्यांचे स्मरण नाही उरले, सगळ्या महिन्यात मजलागी. त्यास महिना होऊन गेला, असेल बुरसावरी आला. ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अणुमात्र. ऐसे बोलून तत्काळ उठली, उतरंड सर्व धांडोळली. कान्हवले ते ठेवलेली कळशी होती खापराची. आत जो पाहिले न्याहाळून, तो दृष्टी पडले तिच्या 2.
कान्हवले जे सुकोन गेले होते थोडके. बुरसा मुळीच नाही आला श्रोते या कान्हवल्याला. बट्टा संतवाणीला नाही लागला कधी जगी. कान्हवल्या ते पाहोन उभयतांचे हर्षले मन. धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्धयोगी. चंदू कान्हवले घेऊन आला. समर्थासी अर्पिता झाला. लोक करती आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहून. लोक म्हणती गजानन खचित असती त्रिकालज्ञ. भूत भविष्य वर्तमान यासी अवघे कळत असे. चंदू त्या कान्हवल्यासी सेविते झाले पुण्यराशी. राम शबरीच्या बोराशी जेवी झाला भक्षिता. शेगावाच्या दक्षिणेसी चिंचोली गाव परियेसी. तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता. वय ज्याचे 60 अवयव झाले क्षीण फार. तरुणपणी संसार हेच होते ब्रह्मजाचे. प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी. ब्रह्मदेवे जी का खरी लिहिली अक्षरे तेच होय. माधवासी न कोणी उरले कांतापुत्र मरून गेले. म्हणून विरक्त दाहले मनतयाचे संसारी. जी का होती चीज वस्त ती अवघी केली फस्त. म्हणे आता माझी गत होईल कैशी देवदेवा. म्या हमाधुमीचा संसार केला तो आता अवघा निमाला. आठविले कधी नाही तुला एक क्षणही दीनबंधू. आता माझा वाली कोण दीनदयाळा तुझ वाचून. माझे हे अरण्य रुदन तुझ वीण देवा कोण ऐके. ऐसा अनुताप धरून पोटी शेगावी आला शेवटी. गजाननाच्या द्वारवंटी हट्टी धरून बैसला. आरंभिले उपोषण अन्न पाण्याते त्यागून. वदनी वदे नारायण खंडन पडे तयाला. ऐशा परी एक गेला दिवस परी नाही उठला. तई महाराज वदले तयाला हे करणे उचित नसे. हेच हरीचे नामस्मरण कान केले मागे जाण. प्राण देहाते सोडून जाता वैद्य बोलाविसी. तरुणपणी ब्रह्मचारी म्हातारपणी करिसी नारी. अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा. जे करणे ते वेळेवर करावे की साचार. घर एकदा पेटल्यावर कूप खणणे निरर्थक. ज्या कन्या पुत्रासाठी तू केलीस आटाआटी ते अवघे गेले शेवटी टाकोनिया तुझ लागी. ओ शाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून. त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे. ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना. देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करी मनी. ते न माधवे ऐकले हट्टासी ना सोडले. यत्न लोकांचे वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे. शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी. भोजनास चला सदनी अन्नाविण राहू नका. तेही म्हणणे माधवाला नाही पटले तसाच बसला.
समर्थांच्या सान्निध्याला नाम घेत हरीचे. रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर. निशीचा तो शब्द किर होऊ लागला वरच्यावरी. आसपास कोणी नाही, ऐसे पाहून केले काही. कौतुक ते लवलाही स्वामी गजाननांनी. रूप धरिले भयंकर, दुसरा यमाजी भास्कर. पसरून माधवावर धावून आले भक्षावया. तेणे माधव पळाला, घेऊन आपला जीव भला. धडकी भरली चित्ताला, छाती उडे धडधड. बुडबुडा आला तोंडासी, शब्द फुटेना वाचेसी. ऐशी पाहोन स्थितीसी, समर्थे धरिले सौम्य रूप. आणि बोलले गरजोन, हेच का तुझे धीटपण. तू काळाचे भक्ष जाण, असाच खाईल काळ तुला. त्याची चुणूक दाखविली, पुढची स्थिती जाणविली. तेथे पळाया नाही उरली, यमलोकात जागा तुला. माधव ऐसे ऐकता, झाला विनये बोलता. यमलोकाची नको वार्ता, तेवढी माझी टाळा हो. नको नको हे जीवित, द्या धाडून वैकुंठात. हीच विनंती आपणाप्रत महाराज माझी शेवटची. यमलोकी जे दिसणार होते, ते तुम्ही दाविले येथे. आता या लेकराते यमलोकी धाडू नका. माझ्या पातकांच्या राशी आहेत जरी बहुवशी. परी त्या जाळणे तुम्हासी नाही मुळी अशक्य. काही सुकृत पदरी होते, म्हणून पाहिले तुम्हा ते. संत भेटी ज्याला होते, यमलोक ना तयासी. ऐसे ऐकता भाषण, समर्थे केले हास्यवदन. महापतित पावन, साधूच एक करीती की. श्रीमन नारायण नारायण, ऐसेच माधवा करी भजन. जवळ आले तुझे मरण, आता गाफील राहू नको. किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साची. ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी. माधव म्हणे गुरुराया, नको मला आयुष्य सदया. ओखटी ही प्रपंच माया, त्यात पुन्हा गोवू नको. तथास्तु ऐसे महाराज बदले. तू जे मागसी ते मी दिले. आता तुला नाही उरले, जन्मास येणे भूमीवर. ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा. झाला त्या वर्णण्या वाचा, नाही माझी समर्थ. इहलोकीचे देहभान, माधवाचे निमाले जाण. कित्येक बोलू लागले जन, उपवासे फिरले मस्तक. म्हणून वेडेचार करी, जनकल्पना नाना परी. उठत्या झाल्या त्या अवसरी, त्या किती म्हणून वर्णाव्या. असो माधवाचे देहावसान, समर्था सन्निध झाले जाण. चुकले त्याचे जन्म मरण, गजाननाच्या कृपेने. असो एका समयी भली, समर्थासी इच्छा झाली. ती त्यांनी निवेदिली आपल्या शिष्यवर्गाते. वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्र जागर येथे करवा.
वेदश्रवणे देवदेवा आनंद होतो अतिशय. पन्हे पेढे बर्फी खवा, भिजल्या डाळीस मीठ लावा, एक एक रुपया तो द्यावा धनपाठी ब्राह्मणाते. ऐसे भाषण ऐकले, शिष्य विनवू लागले. ऐसे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावी. सांगाल तो करू खर्च, परी अडचण आहे हीच. ब्राह्मण मिळविण्याची साच, आमचा उपाय याते नसे. महाराज म्हणाले त्यावरी, करा उद्या तयारी. ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला. मग काय विचारता, अवघे हर्षले तत्वता. झाली तयारी हा हा म्हणता, रुपये 100 झाले जमा. सामान सर्व आणले, चंदनाचे उटणे केले. आत केशर कालविले, तैसाच आणखी कापूर. 2 प्रहराचे समयाला ब्राह्मण आले शेगावाला. जे पदक्रम जटेला जाणत होते विबुध हो. थाटात वसंत पूजा झाली, ब्राह्मण मंडळी आनंदली. दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामाकारणे. संतांच्या जे मनी येत, ते ते पूर्वी रमानाथ. कमी न पडे यत्किंचित, ऐसा प्रभाव संतांचा. बंकटलाल प्रतिवर्षी, व्रत हे चालवी अतिहर्षी. अजून परी शेगावासी, वंशज त्यांचे करीती हे. हा दास गणू विरचित, श्री गजानन विजय नामे ग्रंथ. साधकासी दावोपथ, विमलशा हरिभक्तीचा. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य चतुर्थोऽध्याय समाप्तः.